बँकेची मुजरी, कोर्टाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की चेतन कचरू जगताप यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडून 40 लाख रुपये दिनांक 24/2021ला घेतले होते. त्यांनी त्यांचे हप्ते रेग्युलर भरले, परंतु मध्यंतरी जगताप यांचा अपघात झाल्यामुळे बँकेला त्यांनी कळवले की माझी तब्येत खराब असल्यामुळे मी सध्या आपल्या बँकेचे लोन भरू शकत नाही. परंतु त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्यांनी बँकेचे पैसे भरले. 40 लाख या रकमेसाठी त्यांनी 2549 स्क्वेअर मीटर गट क्रमांक 310 हा बँकेकडे तारण ठेवले. हे प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने जगताप यांना रक्कम भरण्याचे आदेश दिले. जगताप यांनी शिल्लक रक्कम दिनांक 23/3/2026 रोजी भरले असता बँकेचे झोनल अधिकारी जगताप पटनाईक यांनी दिनांक 24/3/2026 रोजी सदरील जमिनीवर जप्ती केली. या संदर्भात जगताप हे पुन्हा न्यायालयात गेले व त्यांनी घडलेली घटना ही न्यायाधीश JR चव्हाण यांना सांगितली. तेव्हा त्वरित चव्हाण यांनी पटनाईक यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला व या प्रकरणाचा जाब विचारला तर संबंधित कर्जदाराने रक्कम भरली तरी तुम्ही जमिनीवर ताबा घेतला कसा? घेतलेला ताबा त्वरित हटवा. आज दुपारी दिनांक 1:10 बँकेचे कर्मचाऱ्यांनी संबंधित जमिनीवर ताबा हटवला. या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. बँकेत जर न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न पडतो. काय आहे प्रकरण मी बँकेतून लोन घेतलं. माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही हप्ते भरण्यासाठी मी असमर्थ राहिले. त्यामुळे मी बँकेला हे सगळं कळवलं असताना बँकेने कोणतीही दयामाया न दाखवता माझ्या प्रॉपर्टीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मी कोर्टामध्ये गेलो असता कोर्टाने मला काही अमाऊंट भरायला लावली 40,50,000 रुपये. ती मी भरली तरीही बँकेने येऊन इथं ताबा घेतला. त्यानंतर मी परत कोर्टामध्ये गेलो आणि ताबा चुकीच्या पद्धतीने घेतला असं सांगितलं. कोर्टाने संबंधित जो जगन्नाथ पटनाईक जो अधिकारी त्याला खूप खडसावले आणि उद्या बँकेला सुट्टी जरी असली तरी 11 वाजेच्या आत जाऊन हे पोझिशन काढून घ्या अशी त्याला सांगितले आणि पुढील त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. आता किती वाजले? आता वाजले आहे 11:15. कोर्टाने सांगितलं त्यांना का 11 वाजेपर्यंत? 11:10 ते आले नाही. पुढचं पाऊल काय असेल? आता मी माझी जी झालेली बदनामी त्याच्या अगेन्स्ट मी 10 कोटीचा दावा दाखल करणार आहे आणि त्यानंतर बँकेकडे हा दावा दाखल करेल. त्यामध्ये याला मी पार्टी करणार आहे जगन्नाथ पटनाईकला आणि पुढं अजून काय न्याय असेल तर मी कोर्टामध्ये कोर्टाचा आव्हान केला याबद्दल काय बोलणार? कोर्टाचे अवमान याचिका पण मी दाखल करणार आहे. कुणावर? बँकेवर आणि या पटनाईकवर. त्याला 11 वाजेच्या आत जाऊन हे रिपोर्टिंग 12 वाजेच्या आत कोर्टामध्ये करायला सांगितलेलं होतं. त्यांनी रिपोर्टिंग आता इथं 11:15 साडे 11 झाले आहे. तो कधी जाणार, कधी कोर्टात रिपोर्टिंग करणार? माझ्याकडे 11च्या आत येऊन ताबा देण्यास सांगितलं होतं. 11:08 त्यांनी ताबा दिला. 11:08 तो इथं पोहोचला. तुमचा पाठीमागं अपघात झाला होता तर त्यावेळेस तुम्ही तुमची मेडिकल रिपोर्ट कोर्टाला सादर केली होती. सगळं कोर्टाला, बँकेला, बँकेच्या चेअरमनपर्यंत मी हे सगळं सादर केलं. पण बँकेने कोणतीही दयामाया दाखवली नाही आणि माझ्या प्रॉपर्टीचा ताबा घेण्याचा प्रयत्न. कोर्टाचं काय म्हणणं आलं याचं? कोर्टाचं म्हणणं असं झालं की हा ताबा चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. या माणसाने भरलेले पैसे 40,50,000 रुपये माणसाने भरलेले आहे. त्यामुळं अर्जंट दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन हा ताबा काढण्यात यावा असं कोर्टाने त्यांना निर्देश दिले. त्यानंतर हे अधिकारी आले आणि हा आता ताबा काढून घेतला आणि 12 वाजेच्या आत येऊन कोर्टामध्ये त्याला रिपोर्टिंग करायला सांगितलं. आता इथं 11:30 झाले, तो 12च्या आत कसं जाऊ शकतो संभाजीनगर? 12 वाजेपर्यंत त्यांना तिथे रिपोर्टिंग करणं आहे. कोर्टामध्ये रिपोर्टिंग करायची DRT कोर्टामध्ये. DRT कोर्टामध्ये त्यांना ही रिपोर्टिंग करणं आहे का आणि तिथचा ताबा रद्द केलेला आहे. ताबा रद्द केला. आमची झालेली चुकीबद्दल त्यांनी क्षमा मागायची.